नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे बांधकाम कामगारांसाठी एक नवीन अपडेट ही आलेली आहे। त्यामध्ये आता सर्व बांधकाम कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी ही होणार आहे। तर ही बायोमेट्रिक नोंदणी कशासाठी असेल आणि याचा काय फायदा होणार आहे किंवा याचे किती तोटे होणार आहेत हे सर्व आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर चला मित्रांनो, सर्व प्रकारची माहिती घेऊया आणि सर्व काही समजून घेऊया। वेळ न गमावता आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया। बांधकाम कामगार बायोमेट्रिक नोंदणी अनिवार्य, पहा काय आहे नवीन अपडेट। बांधकाम कामगार बायोमेट्रिक नोंदणी ही पद्धत आता यापुढे अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशी माहिती बांधकाम कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे। सध्या महाराष्ट्रभर बांधकाम कामगार गैरप्रकारची चर्चा सुरू आहे। बोगस कामगार तसेच या योजनेतील एजंट त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दक्षता पथके तयार केलेली आहे। ही दक्षता पथके प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तेथील बांधकाम कामगार योजनेतील गैरप्रकारातील व्यक्तींना आळा घालण्याचे काम करत आहे। बांधकाम कामगार योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे बांधकाम कामगार बायोमेट्रिक नोंदणी हा होय। कशी केली जाणार बांधकाम कामगार बायोमेट्रिक नोंदणी? बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बायोमेट्रिक मशीनवर संबंधित बांधकाम कामगारांचा अंगठा ठेवून सत्यापन केले जाणार आहे। त्यामुळे बांधकाम कामगार योजनेमधील बोगस कामगार नोंदणीस आळा बसू शकेल। बऱ्याचदा OTP द्वारे नोंदणी केल्याने कोणत्याही व्यक्तीची कुठूनही नोंदणी करणे शक्य होत होते। आता मात्र बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे। त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम कामगारांना उपस्थित राहावे लागणार आहे। बांधकाम कामगार बायोमेट्रिक नोंदणीमुळे जे खरोखर कामगार आहेत त्यांना कामगार योजनेचा लाभ देण्यास मदत होईल। जाणून घेऊया काय म्हणाले बांधकाम कामगार मंत्री। राज्यामध्ये अनेकांनी बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस नोंदणी केल्याचा अनेक तक्रारी आलेल्या आहेत। त्यामुळे आता यापुढे बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अनिवार्य करण्यात आलेली आहे। राज्यात बांधकाम कामगार योजनेतील बोगस ठेकेदारांविरुद्ध मोठ्या प्रमाणात ठोस कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत 15 ते 20 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असल्याची माहिती बांधकाम कामगार मंत्री यांनी दिलेली आहे। विधान परिषदेत विरोधी पक्षाने 260 अन्वये प्रस्ताव मांडला। या प्रस्तावाला उत्तर देताना कामगार मंत्री फोंडकर म्हणाले की राज्यामध्ये असंघटित कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। बोगस नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून या चौकशीमध्ये जे अधिकारी दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्याचबरोबर गिरणी कामगारांना मिळणार घरे। मुंबईमध्ये अंदाजे 1 लाखांपेक्षा जास्त गिरणी कामगार आहेत। या गिरणी कामगारांना लवकर घरकुल देण्याबाबतची योजना अंतिम टप्प्यामध्येही आलेली आहे। या योजनेमुळे गिरणी कामगारांना त्यांचे स्वतःचे घर मिळणार आहे। गिरणी कामगारांना राहण्याची समस्या सगळ्यात मोठी आहे। त्यामुळे गिरणी कामगारांना घरकुलांचा प्रश्न काही अंशी हा मिटणार आहे। गिरणी कामगार योजनेतून आता मात्र लाभार्थींना घर मिळणार असल्याने नक्कीच ही गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी ही ठरणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती ज्यामध्ये बायोमेट्रिक नोंदणी ही केली जाणार आहे। त्याचा फायदा असा होणार आहे की जी बोगस बांधकाम कामगारांची टोळी आहे ती आता संपूर्ण प्रकारे ही वगळल्या जाणार आहे आणि बायोमेट्रिक नोंदणीमुळे आता जे खरे कामगार आहेत तेच आता यामध्ये राहणार आहेत। तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला हे सर्व काही माहिती समजली असेल। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा अपडेट्स आपल्यासमोर मी आणत राहील। धन्यवाद।